हॅलो हाय नमस्कार, मी सौ सीमा फडके। आज अक्षय तृतीया, तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा। आज मी माझी स्वलिखित कथा सादर करणार आहे। शीर्षक आहे अडकलेलं म्हातारपण। अथांग जलाशयाची व्याप्ती म्हणजे म्हातारपण, अपूर्णातून पूर्णत्वाची कृती म्हणजे म्हातारपण। सुमतीची आज सकाळपासूनच लगबग सुरू होती। अर्थात कारणही तसंच होतं। आज होता तिच्या स्वप्नपूर्तीचा दिवस। अडकलेलं म्हातारपण या तिच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा। मुलं आणि सुना यांनी जातीने या सोहळ्याकडे विशेष लक्ष देऊन उत्तमरित्या नियोजन केलं होतं। सोबत इतर मदतीचे हात होतेच। आजच्या सोहळ्यासाठी सुमतीने फिक्कट गुलाबी रंगाची साडी नेसली होती। चेहऱ्यावर हलकासा पावडरचा पफ, छोटासा आंबाडा आणि त्यावर माळलेला मोगऱ्याचा गजरा। कधी नव्हे ते तिने स्वतःला आरशात अगदी निरखून पाहिलं होतं। या वयातही ती खूप सुंदर दिसत होती। पती श्रीधर व धाकट्या मुलासह ती प्रकाशन सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचली। सगळीकडे नजर टाकून ती सभागृहातल्या कक्षात पाहुण्यांसह खुर्चीत जाऊन विसावली। काही वेळातच तिच्या दोन्ही मुलांनी तिला व यजमानांना सन्मानाने व्यासपीठावर आणले। त्या दोघांना पाहता सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले। हलकेसे स्मित करून तिने सर्वांना नमस्कार केला। क्षणभर सगळीकडे नजर फिरवली। संपूर्ण सभागृह खचाखच प्रेक्षकांनी भरलेले होते। उपस्थिती पाहून ती मनोमन खूप सुखावली। दीप प्रज्वलन, मान्यवरांचे सत्कार, भाषणे झाली। सुरुवातीचे सगळे सोपस्कार झाल्यानंतर स्वतःचे मनोगत व्यक्त करण्यासाठी ती उठली। नमस्कार। सर्वप्रथम आज आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप 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 आभार। अडकलेलं म्हातारपण या मी लिहिलेल्या पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळा। माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाचे श्रेय हे माझ्या एकटीचे नसून माझ्या परिवारासह आपल्या सर्वांचे देखील आहे। अडकलेलं म्हातारपण या माझ्या पुस्तकाच्या शीर्षकाबद्दल नक्कीच आपल्या सर्वांना खूप उत्सुकता लागली असेल, नाही? तर ही गोष्ट आहे प्रेरणा आणि पद्माकर या उभयतांची। एक मुलगा आणि एक मुलगी असं चौघांचं छोटंसं सुखी कुटुंब। मुलीचे लग्न होऊन ती तिच्या संसारात रुळलेली, मुलगा आणि सून कंपनीत मोठ्या पदावर। प्रेरणा आणि पद्माकर दोघेही निवृत्तीनंतरही व्यावसायिक तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे असल्यामुळे कायम व्यस्त। आज अनेक माध्यमं आपल्यासाठी उपलब्ध आहेत। त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे। त्यातून इतरांना मिळणाऱ्या प्रेरणेमुळे आपण दुसऱ्यांसाठी नक्कीच आदर्श ठरतो, बरं का? या कथेतील प्रेरणा आणि पद्माकर यांनी हेच त्यांच्या आचरणात आणलेले पाहायला मिळते। या कथेत उभयतांनी फेसबुक या प्रसार माध्यमाचा वापर केला, पण तो कसा हे अगदी थोडक्यात सांगते, पण पुढच्या भागात। तर आज ही जी मी कथा सादर करते त्याचा प्रथम भाग मी आपल्यासमोर सादर केलाय। तो आपल्याला आवडल्यास नक्की सीमा फडके 8240 या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा देत रजा घेते। भेटूया पुढच्या भागात। धन्यवाद।